Hi guys, I am Rachita Kulkarni Doe. Welcome back to my channel. So good morning everyone. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की शंभू आणि काजलला सरप्राईज मिळणार आहे. सो हिअर इज द सरप्राईज फॉर देम. दादा आलेला आहे त्यांना भेटायला अचानक. त्याने बिलकुल असं प्लॅन नव्हतं केलेलं. अचानक गाडी ठरवली, बुक केली आणि तो त्यांना सरप्राईज देण्यासाठी आता आलेला आहे. आणि बघू आता त्यांची रिॲक्शन काय होते. शंभूला आणि काजलला माहीत नाही. काजलला आम्ही फक्त सांगितलं की तुझा मोबाईल कुठे आहे, तुझा मोबाईल कुठे आहे. सो आता तुम्ही व्हिडिओ बघा. मी तुम्हाला इकडे असेल, बाहेर ठेवला असेल तू. कुठे ठेवला होता? बाहेर बघ ना एकदा. हा, इथे समोर ठेवलाय. मला वाटलं तापा येणार आहे. मला फोन कुठे गेला? फोन कुठे गेला? शंभू कोण आलं? रांगत रांगत झाली गुंडी. किती वाजले? 7:30. 7:30 फक्त. शंभू, आप्पाला मिस केलं तू? आप्पाची आठवण येत होती तुला? आपाकडे येणार होता ना तू? मला वाटलं काल मी आपा येईल असं. तुला कशावरून वाटलं? माहित नाही, पण मी कालच म्हटलं हे म्हणत सरप्राईज आहे तुमचं. म्हटलं आपा येणार आहे उद्या. मी फक्त सरप्राईज बोलली. मी ती म्हणे आप्पा येणार आहे म्हणे उद्या. म्हटलं नाही, माझ्याकडनं सरप्राईज. ते म्हणे नाही म्हणे आपा येणार आहे उद्या असं मी हा. म्हटलं. कसला आनंद झाला ना त्याला. एवढं सकाळी उठत नाही तो, नाही तर नाही ना. नाही ग, काय झालं इथे जे आहे ना त्या घरात ना डोळ्यावर उजेड येतोय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज गुरुवार आहे आणि काजलने पूर्ण ती पोथी वाचते ती अधिक महिन्यामध्ये. माझ्याकडे गजानन महाराजांची पोथी होती, तर तिने ती पूर्ण पोथी वाचली आज तिथे बसून. आणि आज छान स्वयंपाक वगैरे पण केलेला होता. आज मी चवळीची भाजी, पर सगळा स्वयंपाक मी केला बरं का. आज माझे भाऊ आणि बहिणी आले म्हणून त्यांची खातिरदारी करते मी. मग मी आज काय काय केलं दाखवतो. हे पहा, चवळीची भाजी केली आहे. मस्त झालेली दिसते आज. वासही खूप छान येतो. आणि एक ही बघून घ्या माझी जळालेली पोळी. या काजलला ते वस्तू दाखवण्याच्या चक्करमध्ये माझी एक पोळी जळून गेली. जाऊ द्या. आणि पापड कुठे गेले? बाहेर गेले. पापड तळले, भाजी पोळी केली आहे. पापड दाखवायचे राहिलेले ते. आणि आज येऊन जाऊन आणलंय आम्रखंड. झाली का आरती? चला, देवाला पण छान नैवेद्य दाखवून झालाय. थंड पाणी, थंड. हा, कोणाला फोन लावू? सो हॅलो गाईज, संध्याकाळी मस्त आता आम्ही फिरायला निघतो आहोत. आणि दुपारी छान जेवणानंतर झोप वगैरे झाली. सो आता आम्ही फिरायला जातो. फिरायला म्हणजे आज गुरुवार आहे, गजानन माझं दर्शन घ्यायचं, मग बाहेर थोडंसं खायचं आणि देन आम्हाला जायचं मूवीला. आ गया बाई, हमारा खाना आ गया. लाव लाव लाव. चला गाईज, आमचं छान खाणं पिणं झालंय. आता आम्ही आलोय गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. इथे मागे मंदिर आहे. आता दर्शन घ्यायचंय पहिले आणि देन जायचंय मूवीला. आणि आज माहिती का मूवी कोणता पिक्चर पाहणार? सध्या देऊळ बंद खूप फेमस चालू आहे ना. सो आम्ही देऊळ बंद जातो. चला रे. राम म्हणजे आपण जाऊ. शंभू, राम कोण आहे? सीता कोण आहे? आणि मी कोण आहे? चला 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 चला, बरं चला, मूवी सुरू होऊन जाईल. ऐक शंभू, बरं चला, मूवी सुरू होऊन जाईल. चल बरं. सो देऊळ बंद पिक्चर पाहण्यासाठी आलेलो आहे आम्ही. आता परीक्षा देवाची. बघू आता काय होतं. काय म्हणाला तो? पटिक मामा का? हां बरोबर.
पहली टियारा ऑफ फ्लावर्स जो तुम्हें हमेशा हैप्पी और एनर्जेटिक रखेंगे। दूसरा ये बैज ऑफ लाइफ जो लोगों जीवन शैली की याद दिलाएगा। जब वे प्रकृति की रक्षा करेंगे तो प्रकृति उनकी असं रक्षा कशामुळे? करेगी। तुम ये बैज उन लोगों को भी दे सकती हो जो हमारे प्लानिट की बेहतरी के लिए योगदान करते हैं। और तीसरा ये बैग ऑफ होप, जब भी कोई एनवायरनमेंट को हार्म करे तो तुम इसमें से इको सस्टेनेबल ऑल्टरनेटिव चंबाने बऱ्यापैकी सपोर्ट केला पण हं यावेळेस. बऱ्यापैकी नाही ग 99% केलं. काही त्रास नाही, थोडाफार तर प्रतिमाला विचारलं पाहिजे. त्याला शंका होती त्याला विचारलं पाहिजे. आम्हाला काही शंका नाही. The next day. एक मिनिट दे. अरे धक्का लागला. बाय बाय. मला बोलते ना. शंभू माझी नाहीये. आता तुझ्या घरात आला. परत नाही दिवसांनी आमच्याकडे यायचं. तुझी एकदम बदली झाली. चला चला बसा बसा. दादा सांगितलं निघायला तयार आहे. मी पण येऊ का? तू बी पुढे जा, मग आम्ही येतो येतो येतो. वरती चढून जा रे भाऊ, वरती चढून जा मग बोला. हा आम्ही येऊ, आम्ही येऊ येऊ येऊ. बिचारा अरे किती हे झालाय. येईल येईल ना. ही गाडी सुटली की पुढच्या गाडीने फ्लँकीज दे, फ्लँकीज दे ना. कळलं बहुतेक आता. चला 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 बस. दूर येतोय काहीतरी. ग्रीन ग्रीन आलं तर चालू झाली. बाय 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 शंभू. बाय कर. ऐक विचार रडायला लागला.